नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयामधील लिपिकाला लाचखोरी प्रकरणामध्ये रंगेहात पकडल्यानंतर कार्यालयामधील लाचखोरीचा कोडवर्ड सुद्धा समोर आलाय। 13 तारखेला एसीबीनं मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयामध्ये धाड टाकली आणि त्या लिपिकाला म्हणजेच राजेंद्र ढेरिंगे याला अटक केली होती। मात्र यानंतर काल या लाचखोरीचा एक व्हिडिओ समोर आला होता। या व्हिडिओमध्ये एका व्यक्तीकडून झिरवाळांच्या कार्यालयामधील लिपिक ढेरिंगे हा लाच मागताना आपल्याला दिसतोय। दरम्यान ज्या निर्मल शर्मा यांनी ढेरिंगेचा हा व्हिडिओ शूट केला त्यांनी झिरवाळांच्या कार्यालयातील लाचखोरीच्या कोडवर्डची सुद्धा पोलखोल केली। कामाच्या फाईलवरच्या एका पेपरवर एक रेष काढली जाते। प्रत्येक रेषेसाठी 50,000 रुपयांचा दर निश्चित करण्यात आल्याचं निर्मल शर्मा यांनी सांगितलंय। म्हणजे माझ्या आणि डॉक्टरच्या मध्ये समोर उभा राहिला आणि डॉक्टरने काय केलं, डॉक्टर गाडेने की फाईल न बघता किंवा माझ्या इथे न बघता सरळ हेच सांगितलं की ठीक आहे। राजूला विचारलं की राजू ह्यांचा काय प्रकार आहे। राजूने सांगितलं की ह्यांचा जो आहे तो सस्पेन्शन आहेत 1 महिन्यासाठी। तर ठीक आहे मंत्री डॉक्टर गाडे साहेबांनी काय केलं की फक्त एक पेपर घेतला, त्यांचे जे स्टिकी नोट असतात त्यावर 2 लाईन मारले। 1 लाईनाचा मतलब 1 लाईनाचा अर्थ आहे 1 लाईन मारली म्हणजे 50,000, 2 मारल्या तर म्हणजे 1 लाख असं सांगून लाईन मारून राजूला सांगितलं की राजू ह्यांचा काय प्रकरण आहे बोलून घे, बघून घे। त्यानंतर राजू मला बाहेर आला। राजूने मला सांगितलं की तुमचं आहे तुम्हाला 1,10,000 द्यावं लागेल, तुम्हाला सस्पेन्शन म्हणजे स्टे ऑर्डर जे आहे ते भेटून जाईल। ते मला म्हणतात की तुझ्यासाठी खूप चर्चा पण झालेली आहे, खूप लोकांचा फोन पण आलेला आहे, तुझं हे काही पण जे पण आहे प्रॉब्लेम हे लवकरात लवकर संपव, चर्चा बंद कर। त्यानंतर राजूला सांगितलं की राजू जे काही पण असेल जेवढे पण आहेत आपल्या कमीत रेट ह्या रेटमध्ये जा आणि ह्यांना क्लोज कर। तर राजू मला साईडमध्ये पॅसेज आहेत तिथं घेऊन गेला। तिथं राजूने मला हेच सांगितलं की बघा तुमच्यासाठी जे आहेत बाकींसाठी 1 लाख आहेत, पण तुमच्या मॅटरमध्ये आम्ही 50% तुम्हाला डिस्काउंट देऊ, तुमच्याकडून आम्ही अर्धे घेऊया पैसे, म्हणजे 1,10,000चे आधे 55,000 त्याने राजूने माझ्याकडून मागितले। तर मला होतं गरज होती म्हणून मी त्याला ते पैसे दिले आणि जो व्हिडिओ आहे त्यामध्ये दोन्ही पण आहे। दरम्यान या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावं अशी मागणी सुप्रिया सुळेंनी केलेली आहे। ते व्हिडिओ समोर आले तेही मी चॅनल्सवर पाहिले, पण चॅनलनी स्वतःच त्याच्यात एक फुटनोट लावली आहे की हे खरे आहेत का नाही याची गॅरंटी आम्हाला नाही, असं त्या चॅनलनी स्वतः खाली फुटलं। हां, त्याच्यामुळे त्याची काय आहे नाही आहे। आणि मी मागेही बोलले होते की ह्या सगळ्याची उत्तरं मला कसं विचारता तुम्ही, या देशाच्या माननीय मुख्यमंत्र्यांना विचारलं पाहिजे, कारण का त्या वास्तूचे आणि राज्याचे अध्यक्ष हे मुख्यमंत्री आहे, मायबाप सरकार आहे ते। तर मायबाप सरकार 6 मजला होम मिनिस्ट्री, एसीबी कुणाला रिपोर्ट करते? होम मिनिस्ट्री। होम मिनिस्टर कोण आहे या राज्याचं? माननीय मुख्यमंत्री। त्यामुळे माननीय मुख्यमंत्र्यांनीच उत्तर दिलं पाहिजे। त्या बाबतीमध्ये काही लोक ज्यांनी घेत होते त्यांना आता अटक झालेली आहे आणि स्वतः गृह मंत्रालय त्याच्यामध्ये लक्ष घालत आहे। तर त्याच्यामध्ये कोण कोण आहेत ते पाहिलं जाईल। मंत्री महोदयाने तू सांगितलं मला तर काही कल्पना नाही, परंतु तसं जर कोणी सिद्ध झालं त्याच्यातून तर मी कधी राजीनामा द्यायला तयार आहे असं झिरवाळ यांनी सुद्धा सांगितलंय। त्यामुळे एक असं की मंत्र्यांचं जे ऑफिस आहे तिथे अनेक लोक काम करत असतात, क्लर्क्स असतात, पीए असतात, पीएस असतात, कोण काय करतं कोण काय करतं। काही ओळखीचे सुद्धा असे रामराम करणारे, नमस्कार करणारे, सतत येणारे आपल्याला कल्पना असतात नसते, पण बाहेर जाऊन ते काहीतरी नवीन उद्योग करत असतात। तर ह्या गोष्टी आहेत आणि याच्यावर सध्या गृह मंत्रालयाचं फार कडक लक्ष आहे।